दूध संघांकडून विक्री करण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाचा अहवाल वर्षातून 2 वेळा अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करावा लागणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी स्पष्ट केले। राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन तर्फे आयोजित परिषदेत अन्न सुरक्षा विषयावर झालेल्या चर्चासत्रात झगडे बोलत होते। दूध संघाकडून विक्री करण्यात येणाऱ्या दुधाची तपासणी करण्यासाठी 46 निकष निश्चित करण्यात आले आहेत। दूध संघांनी आपल्याकडे येणाऱ्या दुधाच्या दर्जाची तपासणी करून वर्षातून 2 वेळा संबंधित अहवाल अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करण्याच्या नियमाचा अंतर्भाव अन्न सुरक्षा विधेयकात करण्यात आला आहे। दूध संघांकडून हा अहवाल वेळेत सादर न झाल्यास प्रतिदिन 100 रुपयांप्रमाणे दंड आकारण्याची तरतूदही त्यात केली आहे, असे झगडे यांनी नमूद केले। सहकारी संघांना नियमितपणे दूध देणारी व्यक्ती जर संघाची सभासद नसेल तर त्यांच्याकडून संघांना दुधाची खरेदी करता येणार नाही। नोंदणी नसणाऱ्यांकडून दूध घेतल्यास संबंधित दूध संघांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले। दूध उत्पादक संघांकडे दुधावर प्रक्रिया करण्यासाठी असणाऱ्या प्रोसेसिंग प्लांटचे दरवर्षी ऑडिट करण्याची आवश्यकता असल्याचे झगडे यांनी स्पष्ट केले। दुधाचा दर्जा चांगला ठेवणाऱ्या संघांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। नव्याने करण्यात आलेल्या या बदलामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विदेशामध्ये पाठवणे शक्य होणार आहे। याखेरीज गवळी बांधवांना देखील परवाने घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे झगडे म्हणाले।